ॲडव्होकेट एस के भंडारे साहेबांनी PhD करून डॉक्टरेट ही मानाची पदवी मिळवली, त्याबद्दल त्यांचा व या भव्य दिव्य नागरी सत्कारासाठी आलेल्या सर्व बंधू भगिनींचे लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बंधू आणि भगिनींनो, एस के भंडारे साहेब हे भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष, केंद्रीय कार्यालय प्रमुख व स्टाफ ऑफिसर समता सैनिक दल या प्रमुख पदावर कार्यरत आहेत. पूर्वी ते वाळवा तालुका सांगली जिल्हा सरचिटणीस म्हणून काम केले. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची क्रांती कशी केली यावर प्रबंध सादर करून त्यांनी डॉक्टरेट ही मानाची PhD पदवी प्राप्त केली. त्याबद्दल त्यांचा संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या वतीने जाहीर नागरी सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. सांगली जिल्ह्याचे सुपुत्र ॲडव्होकेट एस के भंडारे यांनी PhD करून डॉक्टरेट ही मानाची पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा पूर्व पश्चिम यांच्या वतीने घेण्यात आला. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन एस के भंडारे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्रिचरण पंचशील घेऊन PhD बाबत सविस्तर प्रकट मुलाखत प्रसिद्ध मुलाखतकार प्राध्यापक कुंदन जामदाडे सर यांनी घेतली. स्वागत व प्रास्ताविक सांगली जिल्हा पूर्वचे अध्यक्ष रुपेश तामगावकर यांनी केले. त्यानंतर शीला राणी कांबळे व वनिता पवार यांनी भंडारे साहेब यांची PhD मिळवल्याबद्दल व त्यांच्या जीवनावर सादर गीत केले. त्यानंतर जाहीर नागरी सत्कार समारंभ घेण्यात आला. यामध्ये ॲडव्होकेट एस के भंडारे साहेब यांना महात्मा फुले ज्ञानाची पगडी, मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची क्रांती गतिमान कशी करावी, तसेच आरक्षणाचे उपवर्गीकरण व बौद्धांची जनगणना याविषयी ॲडव्होकेट एस के भंडारे साहेब यांनी मार्गदर्शन केले. सांगली येथील ओंकार मल्टीपर्पज हॉल पत्रकार नगर येथे दिनांक 19/4/2026 मध्ये मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. सांगली पूर्व जिल्हा अध्यक्ष रुपेश तामगावकर, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र कोलप, कोषाध्यक्ष रवींद्र कामत, पश्चिम जिल्हाध्यक्ष संभाजी मिसाळ, सरचिटणीस गौतम कांबळे, उपाध्यक्ष राजेंद्र बनसोडे, जिल्हा पदाधिकारी रतन तोडकर, सुहास धोत्रे, चांगदेव कांबळे, बाबासाहेब कांबळे, युवराज बनसोडे, बाळासाहेब वाघमारे, सुहास कांबळे, उल्का तामगावकर, शीला राणी कांबळे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र कोलप यांनी केले, तर आभार प्रदर्शन संभाजी मिसाळ यांनी केले. या कार्यक्रमात सांगली जिल्हा पूर्व आणि पश्चिमेचे सर्व पदाधिकारी, तालुक्यातील पूर्व आणि पश्चिमचे सर्व पदाधिकारी, बौद्धाचार्य, समता सैनिक दलाचे सैनिक, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, उपासक, उपासिका, आजीव सभासद, हितचिंतक व सर्व विहारांचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. ॲडव्होकेट एस के भंडारे यांनी आपल्या आष्टा या जन्मगावी संध्याकाळी बुद्ध विहारास भेट दिली. त्यावेळी अवकाळी पाऊस व गावातील वीज गेली होती, तरीसुद्धा समाज व आष्टा शहर शाखेच्या वतीने अध्यक्ष रतन हाबळे, सरचिटणीस सारंग वर्णे, संजय पठाणे सर, जिगर कांबळे, संजय हाबळे इत्यादी प्रमुख मंडळींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. सोमवारी दिनांक 24/4/2026 रोजी पुणे सौरभ हॉल येथे कोटक महिंद्रा लाईफ कंपनीच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळेस कोटक पुण्याचे रिजनल हेड सुनील सर, AMP प्रकाश सर, LMP रितेश सर, शिंदे मॅडम, राजरतन थोरात, DV सुरोसे, माणिक लोंढे, संभाजी गड इत्यादींनी त्यांचा सन्मान केला. बंधू आणि भगिनींनो, एस के भंडारे साहेब हे भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी आहेत, राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे, केंद्रीय कार्यालय प्रमुख, स्टाफ ऑफिसर, समता सैनिक दल या प्रमुख पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मागे प्रचंड कामाचा पसारा आहे, भार आहे आणि ते इतर समाजसेवी संघटनांमध्ये सुद्धा कार्य करतात. एवढं सर्व करत असतानाही त्यांनी अभ्यास करून PhD पदवीही प्राप्त केली व त्यांना डॉक्टरेट या पदाने सन्मानित करण्यात आलं. आपणही त्यांच्या या वाटचालीमधून काहीतरी घ्यायला हवं. आपणही एखादी पदवी घेतली पाहिजे, तरच आपण खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी होऊ शकतो. भंडारे साहेबांनी आपल्याला एक चांगल्या प्रकारचा मार्ग आखून दिला आहे, तरी आपणही त्या मार्गावर चाललं पाहिजे. आपण हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान.